गावात एका बंद घरात 3 मृतदेह आढळून आले आहेत। या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे। दरम्यान वाडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू केलाय। 70 वर्षीय मुकुंद बेचलदास राठोड, 69 वर्षीय त्यांच्या पत्नी कांचन मुकुंद राठोड आणि 51 वर्षीय त्यांची मुलगी संगीता मुकुंद राठोड अशी मृतमुखी पडलेल्यांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नेहरोली येथील बोंद्रे आळी या ठिकाणी मुकुंद राठोड हे नेहरोली येथे 25 वर्षापासून राहत आहेत। त्यांची 2 मुलं मुंबईमध्ये राहतात। 8 दिवसापासून वडील, आई आणि बहिणीचा संपर्क न झाल्याने मुलगा सुहास हा शुक्रवारी म्हणजेच काल दुपारी नेहरोली येथे आला। घराला कुलूप बघून शेजारी चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही। शेवटी घराचे कुलूप तोडून घरात गेला तेव्हा त्याला दुर्गंधीचा वास आला। थोडा पुढे गेल्यानंतर बाथरूमच्या दरवाजात वडिलांचा मृतदेह आढळला। यानंतर त्याने वाडा पोलीस ठाण्याला जाऊन या संदर्भात माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देताच घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह आढळला। ही घटना होऊन बरेच दिवस झाल्याने प्रेताला दुर्गंधी सुटली होती। मुकुंद राठोड हे नेहरोली येथे 25 वर्षापासून स्थायिक झाले होते। त्यांनी स्वतः जागा घेऊन एक इमारत बांधली होती। इमारतीत भाडेकरूंसह स्वतः तेही एका ब्लॉकमध्ये राहायचे। सोबत पत्नी आणि मुलगी राहत होती। वाडा तालुक्यातील नेहरोली येथे बंद घरात काल तिघांचे मृतदेह आढळून आले असून या तिघांवर रॉड किंवा जड वजनाच्या वस्तूने वार करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून या हत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान वाडा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे करीत आहेत। वाडा तालुक्यातील नेहरोली येथील एका बंद घरात 3 मृतदेह आढळून आले असून हे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील जे रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती वाडा पोलिसांनी दिली। तर शवविच्छेदन अहवालानंतरच निश्चित कारण समजू शकेल।